राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक झाली आहे। एका अज्ञात व्यक्तीकडून ही दगडफेक झाली आहे। या हल्ल्यात अनिल देशमुख जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे। नरखेड येथील सांगता सभा आटोपून काटोल मार्गे परत येत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला। तुर्तास त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस तपास सुरू आहे। सोमवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नरखेड इथं सांगता सभा आटोपून तीनखेडा बिष्णूर मार्गे काटोलला परतत होते। दरम्यान काटोल जलालखेडा मार्गावर बेल फाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केली। या दगडफेकीत त्यांच्या वाहनाची काच फुटली आणि एक दगड देशमुख यांच्या डोक्याला लागला। या दगडफेकीत देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। ते जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव देखील झाला आहे। देशमुख जखमी असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे। त्यांना लगेच काटोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून काटोलचं राजकारण तापण्याची चिन्ह आहेत। तुर्तास पोलीस तपास करत आहेत।